आणि आता तर काय, आपला पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाचा विस्तार करण्यासाठी सरकारी तिजोरीत हात घातला जातोय। मित्र हो, नमस्कार। भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध आजही कायम आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासून हे युद्ध सुरू आहे। दोन्हीही पक्ष सातत्यानं एकमेकावर काही ना काही कुरघोड्या करीत आहेत। काहीतरी निमित्त, काहीतरी कारण शोधलं जातं, सापडलं जातं, पण आणि ही शीतयुद्धाची आग सतत भडकत राहिली आहे किंवा ठेवण्यात आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता समोर आहेत। सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आणि त्यासाठी दुसऱ्याच्या पक्षातील लोक आपल्या पक्षात यावेत यासाठी हवे ते सगळ्या प्रकारचे प्रयत्न होताना दिसतात। बघा, पक्षाचा विस्तार करणं, आपला पक्ष वाढवणं हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे, पण सरकारी पैशाचा वापर करून जर कोणी आपल्या पक्षाचा विस्तार करीत असेल तर ते मात्र निश्चितपणे चुकीचं आहे। पण काय योग्य काय अयोग्य हे आजच्या राजकारणात पाहतोय कोण? हो, खरं तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पण सरकारी तिजोरीचा फायदा एकनाथ शिंदे आपल्या पक्ष विस्तारासाठी करून घेत आहेत आणि त्यामुळेच भाजपामध्ये असंतोष आहे, संताप आहे, खदखद आहे। एकनाथ शिंदे गटात सतत पक्ष प्रवेशाचे सोहळे होत आहेत। बघा, आता हे शिंदे गटात जाणारे लोक का जातात, कशा पद्धतीने ते प्रवेश करतात, त्यासाठी काय काय ठरलं जातं, याबाबतचे अनेक धमाल किस्से आपल्याला चर्चेमध्ये ऐकायला मिळतात। अहो, कधी कधी तर काय, पक्ष प्रवेश न होताही त्यांची नावं छापून आलेली आहेत, असे प्रकार सुद्धा घडले। पण असो, तो भाग वेगळा आहे। पण आता एकनाथ शिंदे यांच्या पक्ष विस्तारावर भाजपाच बिथरलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकाला ही विकास निधी दिला जातो, त्यासाठी एकनाथ शिंदे आपला विशेषाधिकार वापरतात आणि त्यामुळं ठाकरे सेनेतील माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहेत। शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांना विकास निधी मिळतो, परंतु भाजपा मात्र त्यापासून वंचित राहतो। माजी नगरसेवकांना किंवा नेत्यांना अशा प्रकारचा लाभ मिळत नाही, त्यामुळं भाजपच्या पदाधिकाऱ्यात आणि भाजपात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांच्यात ही खदखद आहे आणि त्यांनी ती व्यक्त सुद्धा केलेली आहे। पक्ष प्रवेशाला विकास निधी हाच कारणीभूत ठरत आहे। शिवाय एकनाथ शिंदे हे निवडणुकीमध्ये आपल्या नेत्यांना मोठं आर्थिक पाठबळ देतात अशी चर्चा तर नेहमी असते। राजकारण आणि त्यामागचं अर्थकारण अशा प्रकारे आता पुढे येऊ लागलंय। भारतीय जनता पक्षात त्यामुळे पुन्हा एकदा नाराजी, खदखद व्यक्त होऊ लागली। भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी याबाबत जाहीरपणे मतप्रदर्शन केलं। भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नव्या नेत्यांना देखील विकास निधी मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे। पक्षाच्या नेत्यांनी याबाबत विचार करावा अशी त्यांची मागणी सुद्धा आहे। पण एकूण काय बघा, आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जशी तिजोरी उघडली आहे तशीच भाजपानेही सरकारी तिजोरी उघडी ठेवून पक्षाचा विस्तार करावा। मग प्रश्न असा पडतो, सरकारी तिजोरी ही जनतेसाठी आहे की यांचे पक्ष वाढवण्यासाठी? बघा, ती लाडकी बहीण योजना आणली आणि ती सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी। जनतेचा पैसा वाटून महायुती सत्तेमध्ये आली। या योजनेमुळे सरकारी तिजोरी रिकामी झाली। कर्जबाजारी असलेल्या महाराष्ट्राला आता आर्थिक चणचण भासू लागलेली आहे आणि आता तर काय, आपला पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाचा विस्तार करण्यासाठी सरकारी तिजोरीत हात घातला जातोय। सरकारी तिजोरीत घातलेला हा हात म्हणजे जनतेच्या खिशात, म्हणजे तुमच्या आमच्या खिशात घातलेला हात आहे। मित्रांनो, कोण बोलणार, कोण रोखणार? मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील नेते म्हणत आहेत पक्ष विस्तारासाठी त्यांनी तिजोरी उघडली आहे, त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी, त्यांनी तिजोरी उघडली आहे, आपणही त्यात हात घातला पाहिजे। मग असे प्रकार रोखणार कोण? मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।